जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्ले येथील दत्तनगर शिवारात राहणाऱ्या मंगल विष्णू मटाले या महिला शेतकऱ्याच्या घराजवळ असणाऱ्या बंदिस्त जाळीतील शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात 3 शेळ्या जागेवरच ठार झाल्याची घटना घडली असून 2 लहान करडे बिबट्याने ओढून नेल्याचे मटाले यांनी सांगितले आहे। या घटनेने दत्तनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत राहिली असून सदर घटनेचा वन विभागाने पंचनामा केला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेल्ले येथील दत्तनगर शिवारात राहणाऱ्या मंगल विष्णू मटाले या महिला शेतकऱ्याच्या घराशेजारी असणाऱ्या बंदिस्त जाळीतील शेळ्यांवरती बिबट्याने हल्ला करून 3 शेळ्या जागेवरच ठार केल्याची घटना रात्री 12 ते 3च्या दरम्यान घडली असून 2 लहान करडे बिबट्याने ओढून नेल्याने मटाले यांनी सांगितले। तसेच या ठिकाणी 2 ते 3 बिबट्यांनी हल्ला केला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली असून वन विभागाने केलेल्या अहवालानुसार सर्वच शेतकरी आजकाल आपली पाळीव जनावरे जाळीच्या आतमध्ये बंदिस्त गोठ्यामध्ये ठेवत असून अशा प्रकारे जर बिबट्यांचा हल्ला होणार असेल तर आम्ही आमची पाळीव जनावरे नक्की कुठे ठेवायची हा प्रश्न निर्माण झाला आहे। या दत्तनगर शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतात वास्तव्यास असून रात्री अपरात्री पहाटे शेती कामासाठी किंवा शेतीला पाणी देण्यासाठी बाहेर पडावं लागत असून शेती कामे बिबट्यांच्या दहशतीखालीच करावी लागत आहेत। सदर घटनेची खबर दत्तनगर येथील देविदास विंगट यांनी वनविभागाला दिली असता वनरक्षक संजय नरळे व जिजाभाऊ भंडलकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तरपणे पंचनामा केला। 3 शेळ्या बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून सदर शेतकऱ्यांच्या अंदाजे 50,000 रुपयाचे नुकसान झाल्याचे संजय नरळे यांनी सांगितले। सध्या साखर कारखान्यांच्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असून त्यामुळे बिबट्यांच्या लपण्याच्या जागा कमी होत चालल्या आहेत। त्यामुळे तो सैरभैर होत असून पाळीव जनावरे, शाळेत जाणारी मुले, शेतात काम करणाऱ्या महिला वर्ग, दुचाकीवरून जाणारा शेतकरी इत्यादींवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉक्टर दत्ता खोमणे, सोपान पिंगट, देविदास पिंगट, संजय मटाले, सुहास गुंजाळ, मधुकर औटी, दत्तात्रय औटी आदींनी केली आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, एसबीपी न्यूज, बेल्ले। आज या ठिकाणी दत्तनगर या ठिकाणी मटाले मामांच्या या 3 शेळ्या आणि 2 बोकड यांचं 2 वाघ ही जाळी तोडून इथं समोरून जी जाळी आहे 8 फुटाची जाळी, 8 फुटाच्या जाळी खाली जवळजवळ 12 फूट उंची खाली, त्या उंचीवर उडी मारून वाघ खाली आतमध्ये आले आणि या 3ही शेळ्यांचा कार्यक्रम केलाय। आता त्या शेळ्या त्यांनी बांधायच्या कुठं होत्या? सरकारने सांगितलं का बंदिस्त करा, जाळी मारा, सगळं केलेलं आहे। ही जाळी तोडून वाघ आत आलाय। आता हे शेतकऱ्यांनी काय करायचं? आज जवळजवळ 4-4.5 वर्षाची एक शेळी एवढी मोठी आहे, एक शेळी 15,000 रुपयाला भेटणार नाही। आणि सरकारला विनंती, तुम्ही जी तोडकी तुटपुंजी जी शेतकऱ्यांना मदत देत आहे, आज 15,000 रुपयाची आजची एक शेळी नाही आणि तुम्ही किती भरपाई देणार आहे? ते शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरपाई करून देणार आहे का? बिबट्या प्रवण क्षेत्र तालुका कधी जाहीर झालाय आणि अजून त्याच्याविषयी काय केलंय सरकारने? फक्त कागदावर ठेवले का? याचा निर्णय कधी होणार आहे? मला एवढंच सांगायचं का या मावशीचं जे नुकसान झाले ते सकाळपासून काही न खाता नुसतं रडायचं चालू आहे फक्त, का तर तेवढं दुःख झाले। आज त्यांचं जवळजवळ 25-30 हजार 50,000 रुपये नुकसान झाले। ते 50,000 नुकसान रडून त्यांना मी सांगतोय तुम्ही थांबा, पण ते थांबू शकत नाही, कारण का ते माया त्यांना तेवढं जीव लावलेला आहे। बाहेर पाहिलं त्या शेळ्यांना खायला काढून ठेवलेले, ते शेळ्यांचं खायचं काय करणार ते? आज एवढं मोठं नुकसान झाले। सरकारला माझी विनंती आहे, तातडीने उपाययोजना झाल्याच पाहिजे बिबट्याच्या। मला एवढंच सांगणं आहे, बाकी काय नाही। बेल्ले गावामध्ये दत्तनगर या ठिकाणी आज एक शेतकरी कुटुंबामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। रात्री साधारणतः 12 वाजण्याच्या सुमारामध्ये बिबट्याने गोठ्यामध्ये अचानक हल्ला केला। नवरा बायको दोघेही पाणी भरण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना आतमध्ये हा सगळा प्रकार घडला आणि या 3ही शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला आणि त्या गतप्राण झाल्या। बरोबर असलेले 5 महिन्याचे 2 बोकड हे आता सोमवारी विक्रीसाठी बाजारात नेले जाणार होते आणि ते बोकडसुद्धा त्या बिबट्याने वाहून ऊसाच्या शेतामध्ये नेलेले आहेत। अशा प्रकारे ही दुर्दैवी घटना आज या ठिकाणी आपण पाहतो आहोत। अत्यंत शोककळा या कुटुंबावर आज या ठिकाणी पसरलेली आपल्याला दिसते। दहामुकडून दोन्ही नवरा बायको आणि लहानगी मुलं या ठिकाणी रडताना आपल्याला दिसत आहेत। अत्यंत दुर्दैव आहे की शासन वेळोवेळी आपल्याला सांगतंय की बिबट्याच्या बंदोबस्तासाठी अमुक उपाययोजना केल्या, तमुक उपाययोजना केल्या, दिवसाची लाईट दिली वगैरे वगैरे। गोठ्यामध्ये
हे कुटुंब रात्रीचं झोपत असतं, परंतु रात्रीची लाईट वीज पंप चालू करण्यासाठी, शेताला पाणी देण्यासाठी हे कुटुंब त्या ठिकाणी गेलेलं असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे वन खात्याचे अधिकारी थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचत आहेत. तर शासनाने याची दखल व्यवस्थित पद्धतीने घेतली पाहिजे आणि बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना कराव्यात अशी इथली तीव्र भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.